आणि नाफेड कांदा खरेदीवर दिल्लीमध्ये खलबत झाली। बी ग्रेड कांद्याला 1530 रुपयांचा भाव देणार। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। नाफेड कांदा खरेदीचं सत्य आता समोर येते। मार्फत थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले। मात्र 3 दिवस उठून आज चौथा दिवस उगलेला आहे। चौथ्या दिवशी देखील नाफेड व त्यांच्या संस्था सहकारी संस्था बाजार समितीत कांदा खरेदी करत नसल्याचं चित्र स्पष्टपणे उघड दिसून येते। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल, नाफेड बाजार समितीत कांदा खरेदी करणार होते? सरकारने जे सांगितले होते का नाफेड तुमचा शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार आहे या अमक्या भावात, 3 दिवसापासून नाफेडचे कोणतेही अधिकारी कोणत्याही मार्केटमध्ये चमकलेला नाही। जे सरकारचं जे आश्वासन आहे एकदम खोटं आहे। ते प्रत्यक्ष आम्ही पाहतोय। जो कांदा आणलेला आहे तो इथं कोणी अधिकारी दिसत नाहीये, सगळे व्यापारी दिसतात। व्यापाऱ्यांनी हा कांदा घेतलेला आहे। आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी काय सांगाल की काय बाजार भावाची मागणी करतात? जे नाफेडने शासनाने ठरवलंय 1580 रुपये, काय वाटतं? आज मितीत ज्या शासनाने नाफेडची खरेदी 3 दिवस उलटूनही चालू केलेली नाहीये, तर याच्या शासनाने लक्ष घातलं पाहिजे। पण शासनाचं कुठलंही लक्ष शेतकऱ्यांकडे नाही राहिलेलं। आज शेतकरी कांद्यात पूर्ण खापलेला आहे। काय बाजार भावाची मागणी करतात? कांद्याला 3 ते 3.5 हजार मिनिमम आज भाव पाहिजे कांद्याला। हो, तसे खर्च वाढलेले, त्याचे खताचे वाढलेले, मजुरी वाढलेली, औषधं वाढलेले आणि त्यात निसर्गाचा लहरीपणा। एकूणच बघितलं तर जो शासनाने दर दिलेला आहे तो परवडणार नसून नाफेड अजूनही चौथ्या दिवशी देखील बाजार समितीत थेट उतरले नसून 2,500 ते 3,000 रुपये बाजारभाव द्या अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र वाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।